डब्बावरमध्ये चविष्ट चवदार आणि खमंग भेळ खायची असेल तर एकच नाव आवर्जून घेतले जाते, पुट्ट्या भेळ. इथली कुरकुरीत भेळ, चटकदार पाणीपुरी आणि झणझणीत रगडा खव्याची पसंती उतरली आहे. प्रत्येक घासात वेगळा चव आणि तोंडाला पाणी सुटणारे. मित्रांसोबत गप्पा मारत असाल, कुटुंबासोबत फिरायला आला असाल, अचानक भेळ पाणीपुरी खायची इच्छा झाली असेल तर एकदा डब्बावरच्या पुट्ट्या भेळचा आस्वाद नक्की घ्या. चवीचा विषय आला की एकच नाव, पुट्ट्या भेळ. अंकली फिडरवर तब्बल 18 ते 20 ट्रान्सफॉर्मरचा लोड असल्यामुळे या फिडरवर मोठ्या प्रमाणात भार होत होते. परिणामी डब्बावर महावितरण कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांच्या रात्री 6 ते रात्री 10 या वेळेत लोडशेडिंगचा सामोरे लागत होते. याबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉम्रेड हनुमंत कळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी सविस्तर चर्चा करून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या पाठपुराव्याची दखल घेत महावितरणच्या वतीने मेरवाड शिंगणापूर फाटा येथे नवीन 3 पोल उभा करून अंकली फिडरवरील लोड कमी करण्याचे काम करण्यात आले आहे. या कामामुळे अंकली फिडरवर भार कमी होण्यास मदत झाली असून शेतकऱ्यांची रात्रीची वीज उपलब्ध राहण्यास मोठी मदत झाली आहे. सततच्या पाठपुरावा आणि लोकांच्या प्रश्नासाठी केलेल्या प्रयत्नांना मिळालेले यश आहे. या प्रश्नाची दखल घेऊन प्रत्यक्षात काम केल्याबद्दल महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार. नमस्ते, मी कॉम्रेड हनुमंत कोळे. गेले कित्येक दिवस झाले अंकली फिडरवरच्या शेतकऱ्यांना संध्याकाळची लाईट मिळत नव्हती आणि त्या फिडरवर 18 ते 20 ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे त्या फिडरवरचा अँपिअर 40 अँपिअरच्या पुढे जात होता. त्यामुळं महावितरणच्या कार्यालयाच्या वतीने संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत ती लाईट बंद करत होते. मी वेळोवेळी वरिष्ठांची चर्चा करून पाठपुरावा करून अखेर तिथल्या शेतकऱ्यांना संध्याकाळची लाईट चालू झालेली आहे आणि तिथल्या ट्रान्सफॉर्मरचा लोड एक 10 ते 15 ट्रान्सफॉर्मर लोड कमी करून दुसऱ्या TCवर टाकण्यात आले आहे. त्या जागेला 3 ते 4 पोल उभा करून हा लोड शिफ्ट करण्यात आला आहे. त्याबद्दल महावितरणचे मी मनापासून आभारी आहे. शेतकऱ्यांनी मला पाठिंबा दिला, त्यांचंही मी आभार मानतो. असंच तुम्ही माझ्या पाठीशी राहा. तुमची कामं 100% हा हनुमंत कोळी कॉम्रेड 100% तुमच्यासाठी कायम झटणार आहे. धन्यवाद.